सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कोण वरिष्ठ? वरिष्ठांसोबत चर्चा झाली का या प्रश्नावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा। दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेत भुजबळ भूमिका स्पष्ट करणार। छगन भुजबळांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता। भुजबळांना राज्यसभेवर पाठवून नाराजी दूर करण्यात येणार, सूत्रांची माहिती। नव्या लोकांना वाव द्यावाच लागतो, जे बाजूला राहिले त्यांचा पक्षाकडून योग्य तो मान राखला जाईल, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक। नागपुरात फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार संपन्न। 33 आमदारांना कॅबिनेट तर 6 आमदारांना राज्यमंत्रीपद। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडून 39 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ। राज्यात बिनखात्याचं सरकार। अजितदादांकडे अर्थखातं आहे की नाही हे माहीत नाही। तर भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण, संजय राऊतांची टीका। मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी। निवडणुकीत आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलंय, सदाभाऊ खोतांकडून नाराजी व्यक्त। मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपूरमधून निघाले। झिरो टॉलरन्सचा विषय फडणवीसांनी राज्यात राबवला तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल, संजय राऊतांचा हल्लाबोल। न्यायालयीन कोठडीमधील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंबेडकर अनुयायींचा मुंबईमध्ये आंदोलन। महाराष्ट्र बंदची ही हाक। आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणारं। परभणीत कॅमेरासमोर दगडफेक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी। बीड आणि परभणीत काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावी, सुप्रिया सुळेंची मागणी। आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार। अधिवेशनात 20 विधेयकं मांडली जाणार। 2.5 वर्ष नाही तर आतापासूनच महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचे ऑडिट करणार। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। हत्येमागे कोणीही असो, कारवाई होणारच। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन। स्पेशल SIT नेमण्याची घोषणा। प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन काळाच्या पडद्याआड, वयाच्या 73व्या वर्षी निधन। सॅन फ्रान्सिस्कोत उपचारादरम्यान घेतलाय अखेरचा श्वास। बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2चे वादळ। 10 दिवसांमध्ये 824 कोटींची कमाई। आतापर्यंतच्या कमाईतील 425 कोटी रुपये हिंदी व्हर्जनमधून। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।